नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी माणिक ढवळे. आपण अगोदर चेन द व्हॉइसचे पूर्ण 8 फॉर्म्युले त्यांच्याद्वारे वाक्य बी केले होते. आता काही आपण काय करूया, कंबाइंड वाक्य करूया. बोर्डवर तुम्ही पाहू शकता कंबाइंड वाक्य चेन द व्हॉइसचे. तर पहिलं वाक्य आहे, दे विल पनिश हिम. ते पनिश करतील, ते त्याला पनिश करतील. ठीक आहे, अर्थ पाहिला आपण. पण आता या वाक्याला, हे वाक्य कोणतं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. बरोबर आहे, देणं सुरुवात झाली म्हणजे काय, ऍक्टिव्ह व्हॉइस. आता सर्व वाक्य जे आहेत मी ऍक्टिव्ह व्हॉइसचेच लिहिलेले आहेत. तुम्हाला स्ट्रक्चरनुसार, टेन्सच्या स्ट्रक्चरनुसार कळून जाईल. ठीक आहे, तर मी सांगत बसणार नाही. डायरेक्ट याचे मी काय करणार आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करणार आहे. ठीक आहे, तर हे काय मित्रांनो, सब्जेक्ट एवढा वर्कचा भाग आहे आणि हे काय आहे, ऑब्जेक्ट पार्ट आहे. आता ऑब्जेक्ट इथं हिम आहे. हिम जे आहे, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन असतो. बरोबर आहे. आता याचं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय, हिमचं ही आहे. तुम्हाला मी चार्ट मध्ये दिलेलं ऑलरेडी, तर पाहू शकता. हिमला काय करायचं, ही घ्यायचं, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन ही. आता हे विलचं विलच येणार आहे, फक्त विल बी येणार. ठीक आहे, एक्स्ट्रा पार्ट मध्ये काय बी लावायचं. आणि पनिशचं V3 काय, ते पनिश्ड, ईडी फॉर्म आहे ना. ही विल बी पनिश्ड. आणि देचं काय येणार आहे, बाय देम. तर असं होतं, ही विल बी पनिश्ड बाय देम. आता त्याला त्यांच्याद्वारे शिक्षा दिली गेली, या पद्धतीने त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे, दे आर पेंटिंग माय ऑफिस टुडे. ते माझं ऑफिस आज पेंटिंग करत आहेत. आज है ना, आज पेंटिंग करत आहे. क्रिया चालू आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं. तर त्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं. तर काय येणार आहे, आता सगळ्यात मेन भाग आहे याच्यामध्ये मित्रांनो, हे टुडे है ना. हे टुडे कशामध्ये येते, ऍडवर्ब मध्ये येते. ऍडवर्ब पार्ट ऑफ स्पीचचा माझा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. पूर्णता कोचिंग क्लासेसचा पार्ट ऑफ स्पीचचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे, सर्वांना आवडलेला आहे. ते तुम्ही पाहू शकता, ते तुम्हाला कळून जाईल. हे टुडे जे आहे, टुडे म्हणजे काय दाखवायला, एक व्हेअर म्हणतो आपण. व्हेअर म्हणजे कुठे, प्लेस असते, टायमिंग असते है ना. आता ही जी ऍक्शन व्हायली, कधी व्हायली, आज व्हायली है ना. ऍक्शन, ऍडवर्ब काय करतो, ऍक्शन बद्दल सांगतो, वर्ब बद्दल सांगतो. तर हे ऍडवर्ब पार्ट आहे. आणि या ऍडवर्ब पार्टला जशाला तसं राहू द्यायचं, त्याची जागा बदलायची नाही. सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तुम्हाला मी वाक्याद्वारे सांगतो. हे दे काय झालं, सब्जेक्ट झालं. हे काय झालं, एवढा वर्बचा पार्ट आहे. आणि हे ऑब्जेक्ट पार्ट. ऑब्जेक्ट पार्ट तर पूर्ण आहे, बरोबर आहे. हे माय ऑफिस काय करायचं, त्याला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं. टुडेला या ऍडवर्बला ऍज इट इज जागच्या जागी ठेवायचं. तर माय ऑफिस, तर मी काय लिहिणार, माय ऑफिस. आता आर आहे, आरला आरच येणार आहे ना, चेंज काय होणार नाही. फक्त इथं ING फॉर्म जे आहे वर्ब फोर, त्याचं काय करायचं, बिंग करायचं. INGचं बिंग. आणि पेंटचं V3 काय येते, पेंटेड येते. आणि बाय लावून काय करतो आपण, बाय देम है ना. देचं बाय देम आला. त्यानंतर हे जे टुडे आहे, टुडेला काही चेंज करायचं नाही, जागच्या जागी ठेवायचं. तर अर्थ काय होते पहा मित्रांनो, माय ऑफिस आर बिंग. हा, आता एक चुकलं लिहिण्यामध्ये, एक चुकलं. आता तुम्हाला म्हणलो ना मी, आर जशातच ठेवायचं का. आता बघा, मी लिहिलं ऍज इट इज, असं लिहिण्यामध्ये मिस्टेक होऊ शकते. पण आपण एक गोष्ट चेक करायची नाही, कोणती, हे माय ऑफिस किती आहे, एकच आहे. आता माय ऑफिस एकच असल्यामुळे इथं आर येईल का, नाही. तिथं काय येणार आहे, इज येणार आहे. हे प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचं आपण लिहिताना. माय ऑफिस, इथं आर आले क्वेश्चन मध्ये है ना, पण आन्सर मध्ये इज आले का, कारण की इथं दे काय होतं, प्लुरल होतं म्हणून आर आलं होतं. पण माय ऑफिस काय आहे, सिंग्युलर आहे, एक वचन, म्हणून काय करायचं, इज लावतं. माय ऑफिस इज. बाकी बिंग पेंटेड बाय देम टुडे, म्हणजे माझं ऑफिस त्यांच्याद्वारे आज पेंट करण्यात आले, या पद्धतीने याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे थर्ड वाक्य, दे हॅव जस्ट डन द वर्क. त्यांनी आत्ताच, नुकतंच काम केलेलं आहे, केलं आहे. हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस. आता ह्याला मी कसं मानतोय, सब्जेक्ट आहे है ना. आता हे जस्ट वर्ब मध्ये येणार नाही, हॅव वर्ब मध्ये येते. आता हे डन आणि हॅव हे दोन्ही वर्बचा भाग आहे. हे जस्ट एक पार्ट आहे, ठीक आहे, एक्स्ट्रा. आणि द वर्क काय झालं, ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये ऍडवर्ब आलं का, नाही, एक्स्ट्रा पार्ट नाही. आता हे पार्ट आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, सेम द वर्क घ्या सुरुवातीला है ना. द वर्क आहे ऑब्जेक्ट पार्ट. द वर्क सोबत वर्क काय आहे, सिंग्युलर आहे, वर्क एकच आहे. आता द वर्क म्हणलेलं आहे, वर्क्स म्हणले नाही. आणि वर्कला नुसतं वर्क दिलं तर हॅज लावायचं, ठीक आहे, सिंग्युलर समजून हॅज लावायचं. ठीक आहे, हॅव बी घेऊ शकतात, पण ते वर्क आता जास्त असतं, आहे की नाही. आता ते सिंग्युलर प्लुरलचा जे वाद असतो ते सोडून द्या, सरळ सरळ वर्क आहे, हॅज लावून टाका. हॅज नंतर काय येते, आता इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स असल्यावर तुम्हाला सांगितलेलं आहे स्ट्रक्चरनुसार, इथं बिन लावायचं, हॅज बीन. आता V3 तर V3च येणार आहे डनला. आता डन आहे ना, पण इथं काय, जस्ट डन आहे, म्हणून जस्ट डन लिहून टाका. ठीक आहे, जस्ट डन. आणि नंतर येते देचं काय येणार आहे, बाय देम येणार आहे.
त्याचा अर्थ काय होते, द वर्क हॅज बीन जस्ट डन बाय देम. वर्क म्हणजे काम, काम त्यांच्याद्वारे आताच पूर्ण केल्या गेले आहे, या पद्धतीने ध्यान ठेवायचं. हे हॅज वर्क आहे, सिंग्युलर पकडायचं त्याला आणि हॅज लावून टाकायचं. आणि नेक्स्ट आता बघा, शी बॉट दिस कॅमेरा इन जपान. हे कोणतं आहे, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सब्जेक्ट वर्ब टू है ना, आणि हे ऑब्जेक्टचा पार्ट आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑब्जेक्ट चेक करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कधी कधी ऍडवर्ब आले, जसं याच्यामध्ये टुडे आलं. आता याच्यामध्ये काय आलं, एक प्लेसचं नाव आलं आहे ना, इन जपान आहे. या जपानला चेंज करायचं नाही, तर काय येणार सुरुवातीला, दिस कॅमेरा एवढा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. दिस कॅमेरावाला पार्ट आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून सुरुवातीला घ्यायचा, दिस कॅमेरा. नंतर आहे हे बॉट आहे, तुम्हाला माहिती आहे सिंपल पास्ट टेन्स असल्या वाज वर वापरायचं. आता कॅमेरा सिंग्युलर आहे म्हणजे वाज वापरायचं है ना, वाज. आणि बॉटला बॉटच येणार आहे. वर्ब टू आणि वर्ब थ्री सेम आहे, ठीक आहे. बाय म्हणजे खरेदी केला, करणे. बॉट म्हणजे खरेदी केला, बॉट, ठीक आहे. या पद्धतीने घ्यायचं. आणि बाय शीचं काय ते बाय हर, आणि इन जपानला इन जपानच ठेवायचं, याला चेंज करायचं नाही, ठीक आहे. याचा अर्थ काय होतो ते पहा, कारण की आपण अर्थ पाहून जर अभ्यास केला तर आपली कन्सेप्ट क्लिअर राहते आणि आपल्याला इंग्रजी लिहिण्यामध्ये म्हणजे रायटिंग मध्ये आणि स्पीकिंग मध्ये या दोन्ही मध्ये आपल्याला कामाला येते. त्यामुळे वाचा, दिस कॅमेरा वॉज बॉट बाय हर इन जपान. तिच्याद्वारे जो कॅमेरा जपान मध्ये घेतला गेला है ना, तिच्याद्वारे. आता ती मुलगी कोणी असेल, दे टूक माय डॉटर अवे फ्रॉम मी. सेम सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता याच्यामध्ये बघा अजून एक एक्स्ट्रा पार्ट आला, कोणता आहे, सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे है ना, हे ऑब्जेक्ट एवढा भाग आहे. पण ऑब्जेक्ट मधला जे मेन पार्ट, आता हे ऑब्जेक्टिव्ह मेन पार्ट हे घ्यायचा आहे ना आपल्याला अगोदर. आणि हे अवे फ्रॉम मी जे आहे हे एक्स्ट्रा पार्ट आहे, ह्याला हात लावायचा नाही, म्हणजे ह्याला ऍज इट इज जागच्या जागी ठेवायचं. आता पहा मी कसं वाक्य करतो. आता इथं थोडंसं मिटवतो. पहिलं काय करायचं, माय डॉटर घ्या. काय घेता, माय डॉटर है ना. माय डॉटरच्या नंतर काय येणार आहे, टूक आहे, सिंपल पार्ट. माय डॉटर एकच आहे ना, मग काय करायचं, वाज घ्यायचं. आणि टूकचं काय ते टेकन आहे. नंतर देचं काय ते बाय देम येते. आणि हे बाकीचं जे भाग आहे अवे फ्रॉम मी, ह्याला ऍज इट इज ठेवायचं, ठीक आहे. परीक्षेमध्ये काय ते तुम्हाला 10वीच्या परीक्षेमध्ये 9वीच्या परीक्षेमध्ये असं येणार नाही, ब्रॅकेटमध्ये चेंज द वाईज करा. ब्रॅकेटमध्ये येते बिगिन विथ, काय ते बिगिन विथ. आता या ऑब्जेक्ट पार्ट काय, बिगिन विथ द वर्क, असं क्वेश्चन ब्रॅकेटमध्ये येते, बिगिन विथ द वर्क, बिगिन विथ द वर्क, ठीक आहे. या पद्धतीने काय होते, क्वेश्चन येतो ब्रॅकेटमध्ये. तर ओळखायचं बिगिन विथ जे द वर्क आहे ते ऑब्जेक्टचा पार्ट असतो, हे चेंज द वाईज करायचं, ठीक आहे. चेंज द वाईज कसं करायचं, असा पार्ट आला परीक्षेला बिगिन विथ ऑब्जेक्टिव्ह पार्ट, त्यावेळेस चेंज द वाईज करायचा. हे राहिलेले जे 2 वाक्य आहेत तुम्ही होमवर्क मध्ये करा, ठीक आहे. आणि होमवर्क मध्ये कॉमेंट्स मध्ये मला हे आन्सर पाठवायचं. सर्दी झालेली आहे म्हणून थोडासा आवाज, ठीक आहे, बरोबर येत नसेल तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कॉमेंट्स मध्ये राहिलेले 2 प्रश्नांची उत्तर मला पाठवा. पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.